स्वप्नील शेळके आणि नितीन धर्नेकर. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. मॅचला सुरुवात केली जाईल. पहिलं पॉवर प्ले मॅन्डेटरीचं ओव्हर घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आलाय गोलंदाज कुणाल शेळके. पहिल्या षटकामध्ये समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन स्वप्नील शेळके. हा बॉल पहिलाच बॉल डीप कव्हरला. अगदी फिल्डर चेंडूकडे पळतायत परंतु चेंडूने उचली घेतली. सीमा पार चौकाराने केली जाते. दमदार सुरुवात. चौकारानं खरं तर इथून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार सुरुवात बॅटिंग टीमची अकोर्ली टीमची. 4 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले परंतु तदनंतर पहा बॅटची एज घेऊन अगदी स्टंपवरती चेंडू आदळला आणि इथून मात्र सेकंड बॉलवरती विकेट. सफलता आपल्या नावावर लावली गेली. पहिला धक्का पहिला आदरा बॅटिंग करणाऱ्या रितिशा 11 अकोले टीमला. सलामीचा स्वप्नील शेळके मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार खरं तर येताना आपण पाहिला. त्यानंतर कमबॅक गोलंदाज कुणाल शेळकेनं दाखवले. पहा युनॅक नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित गायकवाड खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरे त्याचा खेळाडू आणि अभिजित गायकवाड अद्याप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. कुणाल शेळके गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावा दापटलावरती. शुभ सन्मान खरं तर इथून केला जाईल. उमरोली गावातील सरपंच खरं तर आपण व्यासपीठावरती पाहतोय नारायण शेठ मडवी आणि यांचा खरं तर इथून मात्र शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. मॅचकडे जाऊयात. खरं तर डॉट बॉल आलाय. आणखी एक चांगली कामगिरी. अभिजित न हा बॉल फेस केला आणि त्यानंतर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. आयोजकांच्या शुभ हस्ते खरं तर व्यासपीठावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. उमरोली गावातील सरपंच खरं तर नारायण शेठ मडवी आणि यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं इथून मात्र केला जातोय. या वाघाची वाडी चषकाच्या वतीनं मान्यवरांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. उमरोली गावातील सरपंच नारायण शेठ मडवी आणि त्याचा शुभ सन्मान माहिती उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन इथे मात्र पाहुण्यांना शुभ सन्मानित करण्यात येते. कारण भारताची संस्कृती अतिथी देवो भव आणि ते संस्कृती खरं तर या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते. मॅचकडे जाऊयात जिथे सिंगल आले. सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचे खेळ अद्याप समाप्त झाले मैदानाच्या आतमध्ये 5 धावा दापटल्यावरती. रितिशा 11 अकोर्ली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं मेहका 11 जय श्रीराम चिंचोली टीम. अशा 2 संघादरम्यान लढत मात्र आपल्याला इथून पाहायला मिळते. आणि खरं तर पुढील यावेळेस पहा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती होते नितीन धर्नेकर आणि इथून मात्र आपली ताकद आपली ओळख पहिल्या बॉल वरती स्पष्ट करून दिली. ठोकलाय षटकार. पुढील मॅच डीसीसी मोरबे आणि सारा क्रिकेट संघ शिवकर. जशा रीतीने पहिली इनिंगचा खेळ संपेल टॉस साठी करता रिपोर्ट करायचं. पहा अपील केली जाते आणि त्यानंतर पंचाचा कोणता इशारा नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट बॉल आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले P1चं षटक होईल समाप्त आणि ज्या षटकामध्ये धावा जमल्या टोटल 11 धावा दापटलावरती.
ओके, पहा ब्लॅक स्क्रीनच्या मागे जी गाडी आहे तिची लाईट खरं तर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी अडथळा निर्माण करते. ती लाईट ऑफ करा, पहा विनंती केली जाते. पुढील मॅच डीसीसी मोरबे टीम आणि सारा शिवकर संघ जशा रीतीने इनिंग ब्रेक होईल टॉससाठी त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे. पहा सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय नवीन गोलंदाज हितेन पाटील, खरं तर याचा वापर केला जातोय चिंचवली टीम कडून. समोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन इन ॲक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला अभिजित गायकवाड अद्याप स्ट्राईक एंड वरती. पहिलं षटक समाप्त झालं. 11 धावा आपण पाहिल्या. प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण विचार केला 4 षटकामध्ये 44 धावेचं प्रोजेक्टेड आपल्याला पाहायला मिळतंय. तर कितपत धावेचं डोंगर रचलं जाईल हे मात्र पाहणे इम्पॉर्टंट आहे. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. यस, इट्स अ वाईड बॉल. पंचची एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते आणि तब्बल 42 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. हितेन पाटील सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर कामगिरी करत असताना लेफ्ट हँड बॅट्समन अभिजित गायकवाड ऑफ साइडला अगदी फटका खेचून काढलाय. डीप कव्हरला जागा बनवली, फटका खेचलाय सीमा पार. बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं खरं तर संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरसवताना टोटल 18 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. हितेन पाटील याचं वेलकम केलं. हितेन पाटील याचं स्वागत केलं अभिजितनं. आपल्या बॅटच्या षटकारानं खरं तर अगदी पूर्णपणे स्वागत केलं. पहिल्या बॉलवरती लाईन थोडीशी खराब आपण पाहिली, वाईड आला होता. त्यानंतर पूर्णपणे समाचार उचलला खरं तर अभिजितनं आणि ठोकला षटकार. 18 धावा दापटल्यावरती हितेन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. नाही ते पहा अगदी चपलता, काय फिल्डिंग 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण अगदी चेंडू जर सुटला असता तर बॅकवर्ड साईडला फिल्डर नव्हते, पण तो अगदी चांगली फिल्डर तैनात आहेत. ओमकार शेळके याची चांगली कामगिरी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. राहुलजी नावडेकर खरं तर डीसीसी मोरबे टीम यांचं सुद्धा इथे आगमन झाले. स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुढील सामना त्यांचा खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. हितेन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा होईल सज्जा. राईट टर्म राऊंड द विकेट. इथे पहा तू मैं खराब कॉलिंग आणि त्या कॉलिंग मुळे मात्र विकेट गमवावी लागते. धक्का क्रमांक दुसरा बॅटिंग करणाऱ्या रितिशा 11 अकुर्ले टीमला. अभिजित गायकवाड इज बॅक टू द डगआउट. चला, सहारा शिवकर टीमचा कॅप्टन आपण या. टॉस खरं तर केला जाईल. डीसीसी बोर्मे टीमचे संगणक इथे उपस्थित झालेत. पहा सहारा शिवकर टीमचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. मॅचमध्ये जाऊयात. खरं तर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या रोखली गेली तब्बल 18 या आकड्यावरती, जिथे 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय सेकंड ओव्हरमधील. आणि यद्यपि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती इन ॲक्शन नंबर 4 विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती विनोद पाटील राईट हँड बॅट्समन. मागील बॉलवरती खरं तर थोडीशी चुकी आपण पाहिली, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॉलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट, आणि त्या कॉलिंगचं महत्त्व मागील बॉलवरती आपण पाहिलं. कॉलिंग चुकली आणि त्यानंतर विकेट मात्र गमवावी लागली फलंदाज अभिजित गायकवाड याला. आणि यद्यपि त्याची जागा भरून काढण्याकरता नवीन फलंदाज आपण पाहतोय विनोद पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती हितेन पाटील पुन्हा एकदा होईल सज्ज. यद्यपि 3 चेंडू हाताळलेत आणि ज्यामध्ये खर्च केले टोटल 7 धावा. 4था चेंडू हितेनचा. लोअर फुल टॉस बॉल ऑफसाइडला कट होत असताना अगदी फिल्डर चेंडू मागे पळतायत. चेंडू आणि फिल्डर मध्ये लागलेली ही रेस, जिंकेल चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार.
ॲक्शन रिप्लेमध्ये खरं तर आपण पाहतोय ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवला होता चेंडू, लोवर फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर अगदी ऑफसाईडच्या रिजनमध्ये बॅक गॅप पाहिली आणि त्यानंतर फटका मात्र एक्झिक्यूट केला. मिस टायमिंग स्ट्रोक, जेलची संधी उपलब्ध झाली आणि इथून मात्र जेल टिपली जाते. खेळाडू आहेत उमेश पाटील, अगदी चांगली कामगिरी. आणखी एक धक्का क्रमांक 3 बॅटिंग टीमला. फलंदाज विनोद पाटील इज बॅक टू द डगआउट. मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जाईल व्यासपीठावरती दोन्ही टीम दरम्यान. सारा शिवकर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पुढील मॅच मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल डीसीसी मोरबे आणि अशा दोन संघादरम्यान पुढील सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. यस 5 चेंडूचा खेळ संपला, 1 चेंडूचा खेळ बाकी पहा. टॉस केला जातोय आणि खरं तर यस टॉस जिंकलाय डीसीसी मोरबे टीमने टॉस जिंकला. यस बॅटिंगचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला, एक आगळा वेगळा निर्णय खरं तर आमच्यापर्यंत पोहोचला. दोन्ही टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा. मॅच मध्ये जाऊयात. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 रन्स 22 धावा पटलावरती. अलंकार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन अंतिम चेंडू फेस करण्याकरता होईल सज्ज. लेग साइडला कट करण्याचा प्रयत्न, परंतु कोणती धाव येत नाहीये आणि ज्या बॉलवरती कोणती धाव येत नाही क्रिकेटमध्ये डॉट बॉल निर्धाव चेंडू असं म्हटलं जातं. आणि अशा रीतीने षटक क्रमांक 2 होईल समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये जमल्या 11 धावा, सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा जमल्या 11. अशा 2 षटकांच्या अखेरीस टोटल 22 धावा पटलावरती. ची उभारणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये जाऊयात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला 22 धावा पटलावरती. सेकंड ओव्हर थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय अंकुश शेळके, याचा वापर केला जातो तिसऱ्या ओव्हरमध्ये. समोर फलंदाज सलामीवीर नितीन धर्नेकर, एक आक्रमक खेळाडू म्हणून सातत्यानं ज्याची ओळख आपण आकुर्ली टीम मध्ये पाहतो. आणि अद्यापित नितीन स्ट्राईक एंडवरती पंच आमच्याकडे बोलतायत. या सीट्स वाईड बॉल खरं तर अवंतर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेनं धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 23 धावा धावपटलावरती जमल्या जातील. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूचा खेळ मात्र इथून आणखी बाकी आहे आणि कितपत धावा मात्र इथून ठोकल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकला चिंचवली टीमनं आणि खरं तर गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग करण्यासाठी रितिशा 11 आकुर्ली टीमनं आमंत्रित केलं. पहा सिंगल आली आहे. आता थोडंसं शांततेत क्रिकेट, सायलेंट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला अद्याप पाहायला मिळतोय. कारण मागील 2 ते 3 चेंडूचा विचार केला ज्यावरती फटका आला नाही आहे. एका सिंगल डबलला खरं तर प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं 24 धावा धावपटलावरती. अलंकार गायकवाड अद्याप स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समन. अंकुश होईल पुन्हा एकदा सज्ज. इथे पास स्वाईप केलाय. गुडघाट एक तमाशा देख. चुकी केली आहे खरं तर क्षेत्ररक्षकानं. उमेशची ही चुकी
आणि त्या चुकीची किंमत खरं तर तुम्हाला मोजावी लागेल. आणि इथून मात्र झेल ड्रॉप होत असताना धाव कंप्लीट केली जाते ती म्हणजे फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. अशा चुका तुमच्या छोट्या छोट्या जेव्हा होतात मग एखाद्या धावेने जेव्हा सामना तुम्हाला गमवावा लागतो मग त्या धावेची किंमत मात्र तुम्हाला कळते. मग एखाद्या वेळेस जर झेल सुटली तदनंतर जेव्हा तो फलंदाज आक्रमक होतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या झेलीची किंमत मात्र मोजावी लागते. थोडीशी चुकी खरं तर आपण पाहिली. ऑन साइडला डीप स्क्वेअरला फटका खेचून काढलाय, फिल्डर आहेत. थोडीशी फंबलिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. मिसफिल्ड वारंवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागील बॉलवरती झेल ड्रॉप होताना आपण पाहिले आणि त्यानंतर यावेळेस थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाची आपण पाहिली. जिथे धाव होती सिंगल कन्वर्ट केलं डबलमध्ये, रूपांतर केलं दुहेरीमध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. 3 गड्यांचा मोबदला आणि 27 धावा दापटलावरती. तिसरे षटक मार्गच असताना अद्याप गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर अंकुश शेळके याला 19 नंबर जर्सी. बॅटची एज पंच खरं तर इशारा देत आहेत परंतु धाव कोणती येताना दिसत नाही आहेत. नितीन धरणेकर यावेळेस अगदी शांत उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय आणि खरं तर अद्याप 2 चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अंकुश पुन्हा एकदा लेफ्ट टर्म ओव्हर द विकेटनं लोअर फुल टॉस ऑन साइडला बॅट फ्लिक केली आहे आणि डीप स्क्वेअर लेगच्या रिजमध्ये फटका सजवलाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. हा येतोय चौकार. चला खरं तर पुढे मात्र कुठे असतील आपण चिंचवली गावातील खरं तर SP भाई यांच्यासोबत संपर्क साधायचा. कॉमेंट्री बॉक्स कडे या. प्रणय म्हात्रे रायगड के बिग पॅकर म्हणून सातत्याने ज्यांची आपण ओळख पाहतो असे SP भाई प्रणय म्हात्रे, तुम्हाला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या आणि SP भाई यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. पहा मॅच कडे जाऊया. षटक क्रमांक 3 होईल समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टोटल रितिशा 11 अकोर्ली टीमची 31 धावा दापटलावरती. ओ टू DJ जिच्या नावानं संघ ओळखला जातो खरं तर चेतन गायकवाड यांची भाची आणि त्यानंतर भगवानजी गायकवाड यांची खरं तर नात म्हणून आणि तिच्या नावानं खरं तर हा संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रितिशा 11 अकोर्ली संघ. चिंचोली टीम जर ही मॅच जिंकली तर वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान आणि त्यांच्या स्मरणार्थ खरं तर SP भाई शेळके यांच्या माध्यमातून चिंचोली टीमसाठी रोख रक्कम 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. मॅच जर जिंकली तर SP भाई यांच्या माध्यमातून वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके यांच्या स्मरणार्थ खरं तर या टीमसाठी SP भाई यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहा मॅच कडे जाऊयात. 4थं षटक अंतिम षटक स्लॉग ओव्हर मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. अनामारीचे षटक
आणि ते मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. 32 धावा दापटल्यावरती नितीन दर्णेकर राईट हँड बॅट्समन इज ऑन द स्ट्राईक. 09 जर्सी नंबर नीरजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डिपिक्स्ट्रा कव्हरला फटका, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तू मे खराब कॉलिंग आणि त्याचा नतीजा खरं जर आपण पाहतोय यस पंच 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चौथं षटक मार्गस्थ असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ संपला. प्रणय मात्रे आपण कुठे असेल केलं तर SP भाई कॉमेंट्री बॉक्स कडे या, कॉन्टॅक्ट करा. नीरज होईल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अंतिम ओव्हर, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. हाणामारीचे षटक आहे परंतु हाणामारी होताना दिसत नाहीये. ज्या हाणामारीची गरज आहे त्या फटके येताना दिसत नाहीयेत. अलंकार गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन अद्याप स्ट्राईक एंड वरती ज्याला रोखून ठेवलं गोलंदाज नीरजनं. अद्याप विचार केला या 3 चेंडूमध्ये नीरजनं खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा. एक चांगली कामगिरी. बॅटची कडा बॅकवर्ड साईडला अगदी क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय सीमा पार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. बऱ्याचशा बॉल वरती खरं तर मागील 3 बॉल पासून फटका येत नव्हता परंतु चौथ्या बॉल वरती चांगला फटका खरं तर येताना पाहिला. नशिबाची साथ सुद्धा थोडीशी लाभली या टीमला. साईडला टॅप केलाय बॉलला तर टेस्ट सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल, सिंगल मिळेल आणि अशा रीतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे टोटल 38 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडू या चौथ्या षटकातील या पहिल्या सत्रातील आणि गोलंदाज नीरज त्याला फेस करेल. समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन नितीन दर्णेकर. अंतिम बॉल कुठला आकडा येईल, सिंगल येईल, डबल येईल, चौकार येईल की षटकार येईल याच्याकडे सर्वांच्या नजरा करत तर मैदानाच्या आतमध्ये लागल्या आहेत. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय मैदानाच्या अवतीभोवती अगदी मैदानाच्या चाऱ्या बाजूनं या मॅचचा आनंद घेत असताना बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पहा डॉट बॉल आलाय. यस थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. यस यस इथून मात्र एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहणी करू आणि योग्य तो निर्णय खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन दी बोर्ड. अंतिम 1 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावर पूर्णपणे टार्गेट खरं तर अवलंबून असेल. सिंगल येईल, डबल येईल, चौकार येईल की षटकार येईल याच्याकडे खरं तर पवेलियन मधून नजरा लागल्यात. आणि तो डॉट बॉल आलाय आणि अशा रीतीनं यस पंच वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू आहे का? यस
रिव्ह्यू इथे खरं तर चेक केलं जाईल. आपण पाहतो स्क्रीनवर इंडिगोचं हे विमान लोकनेते सर्वांचे लाडके माजी खासदार माजी आमदार आदरणीय देव पाटील साहेब यांच्या नावाचं हे विमानतळ म्हणजेच लोकनेते देव पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान लँडिंग होताना पाहतो इंडिगोचं अतिशय उत्तम नजारा आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून कॅप्चर करण्यात आले. हे सुंदर चित्र अतिशय सुंदर मूळ अगदी विमानतळाची छायाचित्रे खरं तर दाखवण्यात आली आहेत आणि खरं तर स्वतः आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ती छायाचित्रे कॅप्चर केली गेली. सर्व आपण पाहतोय. संदेश दादा शेळके खरं तर आई एकविरा इव्हेंटचे सर्व आणि खरं अगदी चांगली क्लिअरिटी चांगली विजिबिलिटी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि बरंचसं नाव बऱ्याचशा स्पर्धा ज्याच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात असे संदेश दादा शेळके. कारण बऱ्याचदा आम्ही पाहतो जेव्हा मॅच एखाद्या गावातील आमच्या गावातील मॅच असते तेव्हा सातत्यानं आपण अनेकदा उल्लेख करतो की कोणताही लाईव्ह असेल आई एकविरा इव्हेंटचं तर पहिलं नाव असतं आणि त्याचे सर्व खरं तर आपण पाहतो संदेश दादा शेळके त्यांचंसुद्धा करूया स्वागत. 24 बॉल 40 धाव्यांची गरज आहे.
त्याच दरम्यान विनंती असेल अविनाशजी वाघ यांना की आपण व्यासपीठावरती या. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच ऑन केली जाईल. सलामी शिर्डी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अमोल शेलके आणि हितेन पाटील अशी जोडी. असे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा पंच आमच्याकडे बोलतात इट्स अ वाईड बॉल. अवंतरचा इशारा आला. एक्स्ट्रानं संघाचं अकाउंट मात्र ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाचं टीमचं खातं मात्र इथून उघडलं जात आहे एक्स्ट्राच्या धावेनं. अभिजित गायकवाड आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. रितिशा 11 नागपूरली टीमकडून. ऑफसाईडला फटका. खूप चांगले एफर्ट्स आपण पाहिले परंतु बॉल थांबणार नाही. अडीपेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये हा येतोय चौकार फलंदाज अमोलच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. अगदी टप्पा पडल्यानंतर परीक्षण केल्यानं ऑफ साईडला अगदी पुश केला बॉलला. यावेळेस सुद्धा ऑफ साईडला पुश केलंय डीप कव्हरच्या रिजन मध्ये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार फलंदाज अमोल शेलके याच्या बॅट मधून. टॉस जिंकला डीसीसी मोरबे टीमने. बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय त्यामुळे विनंती असेल सारा शिवकर टीम जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल व्हा. 2 चौकारांच्या मदतीने संघाची धावा संख्या खरं एक वाईड बॉल आपण पाहिला. अशा 9 धावा धापटल्यावरती जमल्या गेल्यात. 40 धाव्यांचं एक साधं सोपं आव्हान, साधं सोपं टार्गेट आणि ते चेस करत असताना स्ट्राईक एंड वरती अमोल यावेळेस अगदी बॅटच्या मधोमध अगदी समाचार उचललाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून हा टोकलाय उतुंग असा लांब असा षटकार. थोडासा दबाव थोडासा दर्पण खरं तर बॉलिंग गोलंदाज अभिजित वरती आलाय कारण हल्ले चढवलेत. पहिल्या 3 बॉलवरती 15 धावा जमवल्या. त्यानंतर हा वाईड बॉल ऑप्टिकच्या बाहेरून जाणारा हा चेंडू आणि पंचांचा इशारा. येस इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची आणखी एक धाव. 3 चेंडूची समाप्ती आणि संघाची धावा संख्या 16 धावा दापटल्यावरती. आता प्रेशर खरं तर असेल गोलंदाज अभिजित वरती कारण 40 धाव्यांचं एक साधं सोपं आव्हान त्या धावा वाचवत असताना अद्याप जमल्यात 16 धावा. यावेळेस चांगला बॉल एक्झिक्यूट केलाय. खरं तर डॉट बॉलची समाप्ती होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉलची खरं तर गरज आहे, आवश्यकता आहे. आमचे एस बी भाई अगदी मैदानाचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू आणि 16 धावा दापटल्यावरती. यावेळेस लॉफ्ट केलाय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये फ्लॅट असा फटका आणि अमोलनं इथून मात्र आपली बॅट केली खुली. हा टोकलाय आणखी एक दमदार स्ट्रोक षटकार. (22) 5 चेंडू आणि 22 धावा दापटल्यावरती. काय फलंदाजी. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये असलेला हल्ला बॉल फाईन लेगच्या रिजन मध्ये दन 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 करीत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉल वरती शेवट केलंय गोड. आलाय चौकार. धावा संख्या जाऊन पोचल्या 26 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर.
आगडं षटक पहिलं ठरलं गेलं. गोलंदाज आपण पाहिलं होता अभिजित. अगदी अभिजितचा बराचसा समाचार घेतला फलंदाजानं आणि तब्बल 26 धावा या ओव्हरमध्ये येताना पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. आता 18 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. रितेशा 11 आकुर्ली टीम 5 स्पीडअप करा. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका. चला प्रणय मात्रे आपण कुठे असतील तर या पहा. वारंवार SP भाई तुम्हाला कॉल देत आहेत त्यामुळे प्रणय मात्रे पण या. यावेळेस इट्स अ नो बॉल दंडित केलंय. अगदी स्क्वेअर लेग 55 नो+4 मिळतील तब्बल 5 धावा आणि संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजे 31-31 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज नितीन धरणेकर याला आपण पाहतोय. ऑफ साईडला फटका. कव्हर मध्ये फिल्डर आहेत आणि सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 32 धावा दापटलावरती. आणि दबे 17 बॉल आणि 8 धाव्यांची आणखी मैदानाच्या आतमध्ये गरज. स्ट्राईक एंड वरती अमोल शेळके. 6 चेंडूचा खेळ संपला आणि 24 धावा दापटलावरती. खरं तर अमोल शेळकेच्या आपण पाहतो वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 24 धावा. टीमची धावसंख्येचा विचार केला 32 धावा दापटलाची गरज. गोलंदाज सज्ज. ओहो व्हॉट अ शॉट. परंतु फिल्डर आहेत केली आहे चुकी. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये अशा चुका जर घडत असतील मग पराभवाची दिशा करत तुम्हाला पाहावी लागेल आणि पराभवाच्या दिशेने करत तुम्हाला जावं लागेल. अशा चुका वारंवार फिल्डिंग पोझिशनच्या जर होत असतील मग त्या चुक्यांची किंमत करत तुम्हाला मोजावी लागेल. पहा इथे मिळते सिंगल 33 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 चेंडू आणि 7 धाव्यांचं इक्वेशन 7 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नितीन धरणेकर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील दुसरे षटक घेऊन. समोर फलंदाज नितीन पाटील राईट हँड बॅट्समन. लोवर फुलटॉस स्वाईप केलाय ऑन साइडच्या रिजन मध्ये डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून नो+6 टोटल मिळतील 7 धावा. मॅच फिनिश झालीये. सामना संपुष्टात आलाय आणि खरं तर आपण पाहतोय 16 चेंडू राखत असताना एकही गडी मैदानाच्या बाहेर परतला नाही आणि अशा पोझिशन मध्ये अशा सिच्युएशन मध्ये खरं तर मॅच जिंकली मिका 11 श्रीराम चिंचिवली. यस आपण पाहतोय अगदी रनिंग मध्ये थोडीशी मिस्टेक खरं तर गोलंदाजाची आपण पाहिली आणि त्यानंतर नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मॅचचा मानकरी ठरलाय अमोल शेळके. आपण व्यासपीठावरती या आणि इथून मात्र पुढे मॅच रंगली जाईल. खरं तर टॉस जिंकला DCC मोरबे टीमनं. बॅटिंगचा निर्णय खरं तर आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक आगला वेगळा निर्णय. प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय